स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण इयत्ता तिसरीच्या युनिट 4 म्हणजे चौथ्या घटकातील पहिला पाठ बघणार आहोत, ज्याचं नाव आहे 3 लिटल किटन्स। 3 म्हणजे 3, लिटल म्हणजे छोटेसे इवलेसे, आणि किटन्स म्हणजे काय, मांजरीचे पिल्ले। तर 3 मांजरीच्या पिल्ल्यांची ही गोष्ट आहे बघा। ह्या चित्रामध्ये आपण बघू शकता 3 मांजरीचे पिल्ले आणि ही त्यांची लाल ड्रेसवाली आई। तर चला मग पाठ वाचूया आणि मस्तपैकी समजून घेऊया, आणि खूप मजेशीर असा हा पाठ आहे बघा। 3 लिटल किटन्स, 3 लहान मांजरीचे पिल्ले। लॉस्ट, लॉस्ट म्हणजे हरवले, काय हरवले, देअर म्हणजे त्यांचं। मिटन्स, मिटन्स म्हणजे काय, एक हातात घालायचे हातमोजे असतात, जे गरम वस्तू पकडण्यासाठी आपल्याला लागतात। अँड आणि दे म्हणजे ते, कोण, मांजरीचे तिन्ही पिल्ले। बिगॅन म्हणजे त्यांनी सुरुवात केली, काय सुरुवात केली, टू क्राय, रडायला सुरुवात केली। मग किटन्स काय म्हणतात बघा, किटन्स आणि या 2 टिंबाचा अर्थ आहे सेड, किटन्स सेड। किटन्स काय म्हणाले, ओ मदर डिअर, आई, वी म्हणजे आम्ही, व्हेरी मच म्हणजे खूप, फिअर म्हणजे घाबरलेले आहोत, का घाबरलेले आहोत, वी हॅव म्हणजे आम्ही केले, काय केले, लॉस्ट म्हणजे हरवले, आवर म्हणजे आमचे, मिटन्स म्हणजे हातमोजे, ओ माय म्हणजे अरे रे। पुढे बघा मग कॅट काय म्हणते पहा, द कॅट काय म्हणते, यू म्हणजे तुम्ही। इंग्रजीमध्ये तुला सुद्धा यू वापरतो आपण आणि तुम्हीला सुद्धा यू वापरतो। यू, नॉटी म्हणजे खोडकर, किटन्स म्हणजे लहान मांजरीच्या पिल्लांनो, तुम्ही खूप खोडकर येतं। लॉस्ट म्हणजे हरवले, काय हरवले, युअर मिटन्स तुमचे हातमोजे। देन म्हणजे त्यामुळे किंवा नंतर। यू शाल म्हणजे तुम्हाला, शाल म्हणजे मिळणार किंवा मिळणार नाही। हॅव नो पाय म्हणजे केकचा तुकडा, तुम्हाला यामुळे केकचा तुकडा मिळेल का नाही। मग किटन्स काय म्हणतात, म्याव बिचारे काय म्हणले, म्याव करत पळून गेले किंवा तिथंच राहिले। द कॅट सेड, नो नाही, काय नाही, यू शॅल हॅव नो पाय, तुम्हाला केकचा तुकडा मिळणार नाही। मग किटन्स काय म्हणतात, मियाव परत ते रडायला लागले। त्यानंतर काय झालं बघा, 3 लिटल किटन्स म्हणजे 3 लहान मांजरीचे पिल्ले। फाउंड म्हणजे काय, सापडलं त्यांना, काय सापडलं, देअर मिटन्स त्यांना त्यांचे हातमोजे सापडले। बघा ह्या मांजरांच्या पिल्लांच्या हातात बघा हे हातमोजे दिसायले, यांना म्हणतात मिटन्स, काय म्हणतात, मिटन्स, त्यांना सापडले। आणि दे म्हणजे त्यांनी, बिगॅन म्हणजे सुरुवात केली, कशाला, टू क्राय, पुन्हा त्यांनी रडायला सुरुवात केली। मग का रडायलेत बघा आता ते, किटन्स सेड काय म्हणतात बघा, ओ मदर डिअर म्हणजे आई, सी म्हणजे बघ, हिअर म्हणजे इकडे, पुन्हा म्हणतात सी हिअर इकडे बघ, का इकडे बघ, वी हॅव फाउंड, वी म्हणजे आम्हाला, फाउंड म्हणजे सापडले, काय सापडले, आवर मिटन्स आम्हाला आमचे हातमोजे सापडले, ओ माय खरोखरच। मग कॅट काय म्हणते बघा, द कॅट सेड, पुट ऑन म्हणजे घाला, युअर म्हणजे तुमचे, मिटन्स म्हणजे हातमोजे घाला, यू म्हणजे तुम्ही, सिल्ली किटन्स मूर्ख पिल्लांनो, अँड यू म्हणजे आणि तुम्हाला, मे हॅव म्हणजे मिळू शकतो, काय, सम
पाय, थोडासा तुकडा मिळू शकतो. किटन्स काय म्हणतात मग बघा, प्र प्र प्र, ते असं ओरडायला लागले. मग द कॅट सेड, नाव म्हणजे आत्ता. यू मे म्हणजे तुम्ही करू शकता काय, टेस्ट म्हणजे चव बघणे, कशाची, द पाय म्हणजे केकच्या तुकड्याची. किटन्स परत पुर 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 करायला लागले आणि त्यांनी पावचा तुकडा टेस्ट केला. अशा पद्धतीनं ही मांजर आणि तिच्या पिलांची गोष्ट आहे. आता आपण 3 लिटल किटन्स या पाठावरचा स्वाध्याय बघणार आहोत. बघा तर 2 काय म्हणतो, रीड द फॉलोइंग वर्ड्स अलाउड. फॉलोइंग म्हणजे खालचे शब्द, अलाउड म्हणजे मोठ्याने वाचा. चला आता मी वाचतो, त्यानंतर मी थोडासा वेळ देतो, तुम्ही वाचा. पहिला शब्द लिटल म्हणा, लिटल. दुसरा शब्द किटन, किटन. तिसरा शब्द मिटन. आता 2 नंबरच्या गोलामध्ये बघा, डियर म्हणा, डियर. फियर, हियर. आता पुढच्या गोलात माय, क्राय, ट्राय. पुढच्या गोलात बघा, पुट, पुश, पुल. शेवटचा गोल 3, ट्री, फ्री. त्यानंतर आपण काय करू, पटकन या शब्दांचे अर्थ समजून घेऊयात. बघा पहिल्या गोलात लिटल म्हणजे लहान, किटन म्हणजे मांजरीचे पिल्ले, मिटन म्हणजे हातात घालायचे मोजे. दुसरा गोल डियर म्हणजे प्रिय, फियर म्हणजे भीती, हियर म्हणजे इकडे, माय म्हणजे माझे, क्राय म्हणजे रडणे, ट्राय म्हणजे प्रयत्न करणे, पुट म्हणजे ठेवणे, पुश म्हणजे ढकलणे, पुल म्हणजे ओढणे, 3 म्हणजे 3, ट्री म्हणजे झाड, फ्री म्हणजे मोकळे. आता खालचा प्रश्न तिसरा बघा काय म्हणतो, लिसन केअरफुली अँड राईट द फर्स्ट लेटर. खालचे शब्द ऐकायचे आणि त्यांचं पहिलं अक्षर लिहायचं. बघा पहिला शब्द आहे व्ही, त्याचं पहिलं अक्षर आहे डब्ल्यू. त्याच्या खाली आहे 3, त्याचं पहिलं अक्षर आहे थ किंवा टी. पुढचा शब्द आहे व्हेरी, पहिलं अक्षर आहे व्ही. दे, पहिलं अक्षर आहे टी. फियर, पहिलं अक्षर आहे एफ. शाल, पहिलं अक्षर आहे एस. हॅव, पहिलं अक्षर आहे एच. डेअर, पहिलं अक्षर आहे टी. पाय, पहिलं अक्षर आहे पी. यू, पहिलं अक्षर आहे वाय. अशा पद्धतीनं आपण 3 लिटल किटन्स हा पाठ आणि त्या पाठावरचा स्वाध्याय थोडक्यात बघितला. धन्यवाद.